हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हबच्या या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण सहाय्यक पदासाठी जी वॅकन्सी निघालेली आहे त्याविषयी माहिती बघणार आहे. तर ही एक सरकारी नोकरी आहे जिची जाहिरात प्रसिद्ध झाली. एकूण 500 जागासाठी ऑल ओव्हर इंडियामध्ये 500 जागा आहे. तर त्याचं जे वेतन श्रेणी आहे याविषयी आपण डिटेल माहिती बघणार आहोत. जाहिरातमध्ये शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे ज्याची PDF आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. तर ही ती जाहिरात आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये गव्हर्नमेंटची सेंट्रल लेवलची परमनंटची ही जागा आहे. ठीक आहे. ज्याचे रजिस्ट्रेशनचे जे फॉर्म आहे ते 18 जुलैपासून चालू झालेले आहेत आणि 7 ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट आहे. ठीक आहे. तर 2 फेजमध्ये ही एक्झाम ऑनलाईन बेसच राहणार आहे. प्रिलिम्स आणि मेन्स. 27 ऑगस्टला प्री राहणार आहे आणि 30 ऑक्टोबरला मेन्स राहणार आहे. तर अशा प्रकारची ती वेबसाईट आहे. तर आता इथे आपल्याला दिसत आहे की प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वॅकन्सी दिलेल्या आहे. तर आपण महाराष्ट्र राज्यासाठी बघू. तर हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 57 वॅकन्सी आहे. तुम्ही ज्या राज्यामधून फॉर्म भरत आहात तेथील तुम्हाला लोकल लँग्वेज येणे आवश्यक आहे. जसं महाराष्ट्रामधून जर तुम्ही फॉर्म भरत आहात तर तुम्हाला मराठी लँग्वेज येणे कंपल्सरी आहे. तुम्हाला मराठीचं ज्ञान, तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण एज लिमिट बघू. SC कॅटेगरीसाठी 5 वर्ष, जे PWD OBC आहे यांच्यासाठी 3 वर्ष, PWD जे हँडिकॅप जे असतात कॅन्डिडेट त्यांच्यासाठी 10 वर्ष अशा प्रकारे इथे एज लिमिट दिलेली आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे की क्वालिफिकेशन हे मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट इफ एनी डिसिप्लिन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑफ क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज. तर तुम्हाला इथे दिसत असेल की कॅन्डिडेट शूड पासेस सर्टिफिकेट प्रूफ ऑफ पासिंग क्वालिफाईंग एक्झामिनेशन. डिग्री त्याची असली पाहिजे त्याच्याकडे. ठीक आहे. कोणत्याही शाखेची पदवी. त्यानंतर त्याला जे लोकल लँग्वेज आहे, रिजनल लँग्वेज, त्या ज्या राज्यामधून तो फॉर्म भरत आहे त्या राज्याची रिजनल लँग्वेज त्याला आली पाहिजे कॅन्डिडेटला. जसं महाराष्ट्रामधून जर फॉर्म भरत आहे तर मराठी लँग्वेज येणे कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस बघूया. तर इथे सिलेक्शन प्रोसेस दिसत असेल तुम्हाला की प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी ऑनलाईन राहील त्याचा जे सेक्शन आहे ते आपण बघू की काय सब्जेक्टचा आपल्याला अभ्यास करावा लागणार. तर इंग्लिश लँग्वेज आहे ज्याचे 30 क्वेश्चन राहतील 30 मार्क्ससाठी आणि 20 मिनिट राहतील. ठीक आहे. इंग्लिश आणि हिंदीमध्ये हा पेपर राहील. त्यानंतर रिजनिंग ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे टोटल 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी राहतील. 1 घंट्याचा हा पेपर राहील, हा प्रिलिमचा. त्यानंतर मेन्स जे एक्झाम आहे त्यामध्ये आपल्याला रिजनिंग, इंग्लिश लँग्वेज, त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी, त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटरचं नॉलेज असे टॉपिक राहतील ज्यावर तुम्हाला 200 प्रश्न 200 मार्कासाठी राहतील आणि 2 घंट्याचा हा पेपर राहील. आणि तो जो पेपर आहे तो इंग्लिश किंवा हिंदीमध्ये राहील. असं ते क्वालिफिकेशन आहे. सिलेक्शन प्रोसेस अशा प्रकारे होईल. ठीक आहे. त्यानंतर रिजनल लँग्वेज जी आहे तुमची, ज्या राज्यामधून फॉर्म भरला, जसं महाराष्ट्राची मराठी, तर रिजनल लँग्वेजची जी टेस्ट तुमची राहिली, जे मेन्समध्ये शॉर्ट लिस्टेड स्टुडंट्स आहे त्यांची रिजनल लँग्वेजची टेस्ट तुमची घेतल्या जाईल. त्यानंतर इथे तुम्हाला बघायला मिळेल की इथे एक्झामिनेशन सेंटर्स दिलेले आहेत. बिहार, झारखंड, ओडिशा, सर्व रिजनल जे स्टेट आहेत आपले ते स्टेटमध्ये तुम्हाला इथं बघायला मिळेल की महाराष्ट्रासाठी कोणते सेंटर राहतील. तर इथे दिलं आहे अमरावती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर. त्यानंतर इथे दिसत असेल तुम्हाला नांदेड. ठीक आहे. नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर. तर हे सर्व महाराष्ट्रामधून फॉर्म भरला तर हे सेंटर तुम्हाला निवडायचे आहेत. हे सेंटर तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर फीज इथे बघून घेऊ आपण.
SC/STसाठी नील आहे, फीज राहणार नाही. SC/ST आणि हँडिकॅप स्टुडंटसाठी फीज नाही आहे या फॉर्म भरासाठी. त्यानंतर SC/ST PWD आणि सोडून हे 850 ॲप्लिकेशन फीज राहणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ फीज आणि डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर फोटो लागणार. त्यानंतर सिग्नेचर, थंब ही प्रोसेस आहे ऑनलाईन. जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला हे कळेलच. तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. ते ऑफिशियल वेबसाईट दिली आहे. आणि या PDFची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये PDF असे टाईप करा. मी तुम्हाला हे लिंक शेअर करून देईल. त्यानंतर आपण पुन्हा एकदा पे मॅट्रिक्स बघून घेऊ. याचं वेतनाबद्दल थोडी माहिती बघून घेऊ. हे बघा, इथे सुद्धा दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्याची वेबसाईट दिलेली आहे. त्यानंतर इथे बघा, तुम्हाला दिसत असेल की ग्रुप Cची ही क्लास 3 कॅडरची ही वॅकन्सी आहे. परमनंट पोस्टसाठी आहे, कारण नोकरी मिळवण्यासाठी यानंतर दर 1-2 वर्षांनी अशी वॅकन्सी येत असते. त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे सरकारी नोकरी मिळवण्याची. यानंतर ही वॅकन्सी तुम्हाला पुन्हा 1-2 वर्षानंतरच बघायला मिळेल. त्यामुळे ही संधी आहे जी तुम्ही सोडू नका आणि नक्की अप्लाय करा. जसं तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितले होते की याची पे स्केल जे आहे ते 36,920 आहे. म्हणजे याची बेसिक सॅलरी एवढी राहणार आहे आणि इन हँड तुम्हाला 54,000 ते 55,000पर्यंत इन हँड तुम्हाला याची सॅलरी मिळणार आहे. तर माहिती तुम्हाला जर युजफुल वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करा. थँक्यू.